शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचा वापर कसा करता येईल. ऊसाचं पीक असो, भाताचं पीक असो, फळबाग असो, अन्य पिकं असो, तिथपर्यंत हे कसं पोचवता येईल या संबंधीचा प्रयत्न आहे. आणि ऊसाचा जर विचार करायचा झाला तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यामध्ये आज आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे. आणि त्या करारामार्फत हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत कसा पोचवता येईल याचा विचार केला जाईल. आणि याच्यामध्ये वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन आणि राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना संघ यांचीसुद्धा आज ऊसाचं क्षेत्र मोठं असलं तरी ऊसामध्ये उत्पादनाच्या संदर्भात बऱ्याचशा कमतरता आहेत. आणि त्या कमतरता दुरुस्त करण्याच्यासाठी काही प्रयत्न करण्याच्याबद्दल आवश्यकता आहे. सध्या साखर कारखान्यांचं उत्पन्न यासंबंधी आधीच्या वर्षांनी अनेक ठिकाणी विचार मांडले. बहुतेक कारखान्यांना पुरेसा ऊस नाही आणि त्यामुळे 100 दिवस त्याच्यापेक्षा कमी दिवसाचं गाळप ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कारखान्याच्या मशिनरीचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. अर्थकारणावर त्याचा विशेष परिणाम होतो. आणि म्हणून त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि ते उत्तर ऊसाचा एकवेळ त्याहीपेक्षा दर एकरी ऊसाचं उत्पादन वाढवलं हेच महत्त्वाचं उत्तर आहे. आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊसाच्या उत्पादनात वाढ करणं, त्या अनुषंगानं जास्तीत जास्त साखर आणि इतरांसारख्या उपपदार्थांची निर्मिती करणं एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला. ही जगातली अतिशय महत्त्वाची अभ्यास करणारे आणि शिक्षण देणारे एक मायक्रोसॉफ्ट ही जगातली मोठी कंपनी आहे. आणि त्या कंपनीचे डॉक्टर रणजीत चंद्रा हे त्याचे प्रमुख आहेत. आणि या लोकांनी आम्हाला फार मदत केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या अमेरिकन कंपनीनं कृत्रिम बुद्धिमत्ता ही शेतीच्या क्षेत्रात कशी वापरता येईल आणि उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी 3 वर्ष ते काम करत होते. आणि या 3 वर्षामध्ये 71 शास्त्रज्ञ अमेरिकन त्यांच्या खर्चाने इथे येते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 16 शास्त्रज्ञ त्यांच्या खर्चाने आम्हाला दिले. आणि त्या सामूहिक प्रयत्नातून आज हा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि ही जी 2 नावं आहेत, सत्या नडेला आणि एलॉन मस्क, हे जगातले श्रीमंत आहेत. या जगाच्या श्रीमंतांनी जे यश मिळालं त्याच्यामध्ये लिया हे एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यांचा विचार, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं यश हे सगळ्या जगात आज ओळखलं जातं. आणि त्यामुळं आम्ही हा विचार केला की आपण योग्य वेळी ऊसाला पाणी, खतं ही दिली, शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तर आपण कृत्रिम
बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन वाढ करू शकलो तर त्याचा फायदा निश्चित होईल. बुद्धिमत्तेच्यामुळं ऊसाचं अर्थकारण हे बदलू शकतं. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारायला मदत होऊ शकते. हजारो कोटी रुपये उत्पन्नाच्या माध्यमातून हे समाजाला मिळू शकतं. आणि ते करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात राबवणं हा कार्यक्रम आपल्याला आता घ्यायचा. आणि त्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे तज्ज्ञ एकत्र बसले. शेतावर वेदर स्टेशन कसा बसवायचं, सेन्सर कसा बसवायचा, त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा कसा होईल याची माहिती ठिकठिकाणी कारखान्यामध्ये जाऊन हे देणार आहे. आणि हे देत असताना कारखान्यामध्ये कृषी अधिकारी हा एक मोठा वर्ग आहे. की साखर कारखान्याचे कृषी अधिकारी हे फक्त ऊसाची लागण झाली कधी, ऊसाची तोड कधी द्यायची आणि वाहतुकीची व्यवस्था कशी करायची याच्या ऊसाची वाढ कशी होईल, दर्जा सुधारेल याच्यावर ते लक्ष घालत नाही. आणि म्हणून सहकारी संस्था चालवणार आमचे सगळे सहकारी जे आहेत मला त्यांना आग्रहानं सूचना आहे की तुमचं हे शेती खातं सुधारायच्या दृष्टीनं पावलं टाका. आवश्यकता असली तर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या वतीनं तुमच्या शेती खात्याच्या अधिकाऱ्यांचे आम्ही या ठिकाणी शिकवणी घेऊ, कोर्सेस घेऊ. हे तत्त्वज्ञान काय आहे, तंत्रज्ञान काय आहे या संबंधीचं मार्गदर्शन त्यांना करू की जेणेकरून ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक चांगल्या प्रकारचं काम हे करू शकतील. आज जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतला तो वसंतदादा शिवाय इन्स्टिट्यूट, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट या सगळ्याच्या सभासद. आज आम्ही एक इथं सामंजस्य करार केला. याचं तत्त्वज्ञान वापरायचं असेल तर 25,000 पर हेक्टर हा सुरुवातीला खर्च होणार. यातनं 9,000 हे उत्पन्न शेतकऱ्यांनी भरायचे, 6,700 उत्पन्न साखर कारखाने द्यायचे आणि 9,250 वसंतदादा इन्स्टिट्यूट देईल. यामधून हा कार्यक्रम आपण राबवू सोप्या गोष्टीचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचं शेती खातं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अधिक लक्ष घालायला लागली आहे. मी अनाथकरांचं अभिनंदन करेन तर राज्य सहकारी बँकेनं 6% सवलती आज कर्ज उपलब्ध करून द्यायची तयारी आज त्यांनी या ठिकाणी झाली. हे जर राबवायचं असेल तर ठिबक सिंचनाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन याचं उत्पादन करणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या किमती खाली आल्या, तुम्ही तुमच्या किमती खाली आणल्या आणि लोकांनी वापर जर केला तर माझी खात्री आहे की तुम्हाला फार मोठं गिऱ्हाईक या AIच्या माध्यमातून मिळेल आणि त्यासाठी तुम्ही एकंदर धोरणात्मक निकाल हा घेण्याची गरज आहे. आज एक प्रश्न आहे, विशेषतः कोल्हापूरचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि त्या कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाल्याच्या नंतर पूर येतो आणि तो पूर आल्याच्या नंतर ऊसाच्या उत्पादनाला हा फायदा होऊ शकतो. आणि मग त्यासाठी परिस्थितीचा मात करण्यासाठी ड्रोनद्वारे योग्य मार्गदर्शन कसं करता येईल त्याचा दिला जाईल. मी नाही पण बुद्धिमत्ता
हा शेतकऱ्यांच्या सगळ्या पिकांना उपयुक्त ठरेल, पण ऊसाच्या शेतीसाठी गेम चेंजर होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री. या ठिकाणी राज्याचे कृषीमंत्री आहेत, मी त्यांना विनंती करेन. मी देशाचा कृषीमंत्री असताना एक निर्णय घेतला की देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विकास केंद्र द्यायचं. KVK महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही KVK दिले. काही जिल्हे जे होते आहेत, उदाहरणार्थ अहमदनगर, उदाहरणार्थ पुणे, उदाहरणार्थ नाशिक, कृषी उद्योग KVK दिलेली आहे आणि बाकीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक KVK आहे. पण त्या KVKचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतावर किती होतो याचा अभ्यास करायची वेळ आलेली. मी मान्यकरांना सांगू इच्छितो की एक दिवशी विद्यापीठात तुमच्याकडे 4 त्याचे तज्ज्ञ एकत्रित करा. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख त्यांना एकत्रित करा आणि या सगळ्या कामाला अधिक गतीने कसं लक्ष देतील याच्यामध्ये तुम्ही धोरणात्मक निर्णय घ्या आणि यांना कामाला लावा. केंद्र सरकार 100% अनुदान आज या ठिकाणी देतं आहे, पण काही मर्यादित कृषी विकास केंद्र पाहिजे तर बाकीच्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट दिसत नाही. ही गोष्ट चांगली नाही आणि म्हणून आज या सगळ्या लोकांना तुम्ही या कामाला लावा. AI हे संबंध शेतीचं अर्थशास्त्र बदलणारं तत्त्वज्ञान आहे आणि त्यामुळं आज आपल्याला त्याच्यामध्ये आज काळजी घेण्याची गरज आहे. मला दुसऱ्या एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून करायचं आहे की त्याचा उल्लेख उपमुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये केला की इथेनॉल आणि काही अन्य उपपदार्थ, हे उपपदार्थ तर तयार केलेच पाहिजे. पण अलीकडे या देशाच्या खाजगी साखर कारखान्यांची जी संघटना आहे त्याच्या काही सभासदांनी एक कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्या कार्यक्रमाला मी गेलो. त्या कार्यक्रमाला आयोजित करण्याच्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये बलरामपूर शुगर नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याचा कारखाना ते आज उभे करत आहे. तो कारखाना 3 महिन्यांनी उत्पादनाला जाईल. तुम्हाला गंमत होते, हा कारखाना कशावर चालणार आहे? हा कारखाना साखरेत, या कारखान्याचा कच्चा माल साखर, त्या साखरेपासून ते काय पदार्थ करतात ते पदार्थ मी बघितले. शर्टचं कापड, पॅन्टचं कापड साखरेपासून तयार करतात. आज जर तुम्ही ती जी पाण्याची वाटी असते ती वाटी, त्यासाठी वापरलं जाणारं प्लास्टिक हे साखरेपासून तयार करतात. त्याशिवाय बायोमेडिसिन हे साखरेपासून करतात आणि अनेक गोष्टी साखरेपासून तयार करतात आणि त्याचा कारखाना आज उत्तर प्रदेशमध्ये बलरामपूर चिनीने उभा केलेला आहे आणि एक वेगळं अधिक उत्पन्न देण्याचा मार्ग हा केलेला आहे. आज लिहायचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला, त्याचा विस्तार त्यावेळी त्यावेळेला हे जे काही उत्तर प्रदेशमध्ये बलराम सिंगने केलं तसंच प्रकार त्याच्यामध्ये सुद्धा इन्स्टिट्यूट त्याच्यावर लक्ष केंद्रित करेल आणि हा एक नवीन दालन ऊस उत्पादकांच्यासाठी तयार करेल. एवढंच त्या ठिकाणी सांगतो. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आला, गांभीर्यानं या प्रश्नाची नोंद तुम्ही घेतली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोडतो.